प्रियकर आपला फोन उचलत नाही आणि टाळाटाळ करतो. या रागातून एका अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलत स्वतःचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना शिरोळ तालुक्यात घडली आहे. या प्रकरणाने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून शिरोळ पोलिसांनी संबंधित युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. दरम्यान हे व्हिडिओ त्या मुलीनेच स्वतः टाकले आहे का किंवा अन्य कोणी फेक अकाउंट काढून व्हायरल केले आहेत का याचाही पोलीस तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शिरोळ तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी आणि संबंधित युवक यांच्यात प्रेमसंबंध होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात बिनसलं होतं. प्रियकर आपला फोन उचलत नसल्याने संतापलेल्या मुलीने रागाच्या भरात स्वतःकडे असलेले 3 अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर सार्वजनिक केले. हे व्हिडिओ वाऱ्यासारखे व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हे व्हिडिओ ज्या ठिकाणी चित्रित करण्यात आले त्यावरून तपासाची चक्र फिरली आहेत. हे कृत्य हातकणंगले तालुक्यातील एका लॉजवर घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. त्यामुळे शिरोळ पोलिसांनी आता हातकणंगले तालुक्यातील संबंधित लॉज मालकालाही चौकशीसाठी पाचारण केलं आहे. अल्पवयीन मुलींना नियमांचं उल्लंघन करून प्रवेश कसा दिला यावरून लॉज मालकावरही कारवाईची टांगती तलवार आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण असून सोशल मीडियाचा घातक वापर आणि अल्पवयीन मुलांमधील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. दरम्यान याबाबतची माहिती शिरोळ येथील पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला असता पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने याबाबतची माहिती सार्वजनिक करता येणार नसल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.